So good afternoon class. Today we will learn about physiology of lactation and its management. Very important topic under obstetrics and gynecology subject. So today we will learn about what is lactation and how to do the breastfeeding. Let us see the introduction. The more we know about human breast milk, the more we discover about its value in human nutrition and development. इन द सेन्स जेवढं इम्पॉर्टंट म्हणजे ब्रेस्ट मिल्क आहे की ते एक बोलतात ना करून एक नवजात शिशूला आपण एक आयुष्य देत असतो ॲज अ स्त्री. ओके, आणि अशाच वेळेस ब्रेस्ट फीडिंग खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं बिकॉज त्या दुधापासनं ठीक आहे त्या मिल्क प्रोडक्शनपासून बाळाला खूप सारं चांगल्या रीतीने न्यूट्रिशन भेटणार आहे आणि बाळाची चांगल्यारीत्या ग्रोथ होणार आहे. सो नेक्स्ट इज अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक रेकमेंडेशन. सो AAP काय रेकमेंड करतं, अमेरिकन अकॅडमी हे रेकमेंड करतं की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग केली पाहिजे 6 महिन्यापर्यंत. म्हणजे की डिलेव्हरीच्या नंतरचे जे 6 महिने असतात न्यूबॉर्न बेबीला आपल्याला कंटिन्युअसली एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंगच द्यायचे आहे. वरती काही पाणी किंवा काय दुसरे खाद्यपदार्थ लेकरांना द्यायचं नाही. अँड इट शुड बी कंटिन्यूड फॉर ॲटलिस्ट 1 year. म्हणजे की लेकरू आपला 1 वर्षापर्यंत 1.5 वर्षापर्यंत आपल्याला ब्रेस्ट फीडिंग कम्प्लिटली द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण मग हळूवारपणे बाळांना विनिंग करू शकतो इन द सेन्स हळूहळू मग नंतर 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर आपण त्यांना खायला देऊ शकतो. Exclusive breastfeeding means feeding the baby with breast milk soon after the birth and continuing it until 6 months of age without giving baby any other food. The baby is given only breast milk and nothing else whenever the baby is hungry. Now we will see the components and benefits of breast milk. म्हणजेच की ब्रेस्ट मिल्कमध्ये काय काय कंपोनंट्स प्रेझेंट असतात. नंबर 1 इज कार्बोहायड्रेट्स. तर ब्रेस्ट मिल्कमध्ये कार्बोहायड्रेट्स खूप प्रमाणात असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, कोलेस्ट्रॉल, इम्युनोग्लोब्युलिन्स असतात, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स असतं. जेणेकरून काय होणार आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट अदर डिसीजेस. म्हणजे की बाळाला प्रोटेक्ट करता येईल खूप साऱ्या डिसीजेसपासून आणि बाळाची चांगल्या रीतीने ग्रोथ होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. आणि ते फूड जे असेल ते इझी टू डायजेस्ट असतं. फूड इन द सेन्स काय, बाळाला आपण जे दूध देत असतो, मिल्क देत असतो, इट इज इझी टू डायजेस्ट. त्याच्याने बेनिफिट्स काय होणार आहेत मदरला हे बेनिफिट्स असतील की युटराईन इन्व्होल्युशन होणार. आपण इन्व्होल्युशनवरती ऑलरेडी नॉर्मल प्युपेरियममध्ये ऐकलं होतं, लर्न केलं होतं की व्हॉट इज इन्व्होल्युशन म्हणजे की युटेरसचं नॉर्मल पद्धतीने परत एकदा स्थानांकित होणं, परत आपल्या स्थलावरती जाणं, ऑर्गन्स नॉर्मल आफ्टर डिलिव्हरी परत रिव्हर्स होऊन नॉर्मल बॅक टू स्टेजवरती येणं, त्याला म्हणतो आपण इन्व्होल्युशन. सेकंड बेनिफिट काय, इट रिड्यूसेस द चान्स ऑफ पोस्टपार्टम हेमरेज. म्हणजे की डिलिव्हरीनंतरचं जे पण हेमरेज आहे किंवा ब्लिडिंग आहे ती जास्त मात्रामध्ये होणार नाही. आणि म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे जास्त रक्त वेस्ट नाही होणार किंवा देअर वोंट बी एनी ब्लड लॉस. देन कम्स युअर लॅक्टेशनल अमेनोरिया. फोर्थ इज हेल्प्स इन बर्थ स्पेसिंग. इट हेल्प्स इन बर्थ स्पेसिंग इन द सेन्स नॅचरल बर्थ कंट्रोल मेजर आहे. जर प्रॉपर लॅक्टेशन आणि ब्रेस्ट फीडिंग आपण बाळाला करत आहोत तर इट विल प्रोटेक्ट यू, इट विल ॲक्ट ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके, आणि आपण सेकंड कन्सीव्ह होण्यापासून ते म्हणजे टळू शकतं. देन कम्स युअर कन्व्हिनियंट अँड टाईम सेविंग. इट इज इझी बिकॉज मदर नेहमी अवेलेबल असते, बाळ नेहमी अवेलेबल असतं. तर फॉर्म्युला मिल्कसारखं आपल्याला टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस नाही आहे की पावडर घ्या, मग मिक्स करा प्रॉपर मेजरमेंटमध्ये, परत त्याला थोडंसं वॉर्म करा. ठीक आहे, इट इज लॉट ऑफ टाईम कन्झ्युमिंग, इजंट इट? हेन्स इफ द मदर इज फीडिंग द बेबी with their own milk, then it is easy and convenient and also time saving. It also reduces the risk of cancer. जर बाळाला आपण प्रॉपर रीतीने दूध देत आहोत तर it will also reduce the risk of cancer.
and it will improve the figure of the mother. Anatomy of breast. So you can see here, this is the breast structure, both externally and internally. Externally you can see there is areola, there is nipple, there are areolar glands. Okay, and if you will dissect it, if you will cut it into two, you will get to know like many other things are there inside a human female body. Okay, what all things are found? There is fat tissue, there is alveoli, there are lactiferous ducts, there are lobules also, and suspensory ligaments which will connect the breast tissue together. Okay, so each and every part has got their own role. Fine. So through the ducts and through the alveoli, the milk will be produced, and through ducts it will be transported to the nipple, and from nipple when the baby sucks the milk, it will be easy for them to swallow. Here you can see the breast structure, how it changes for the whole period of pregnancy. See, before a mother, when she was non-pregnant, जेव्हा ती गरोदर नव्हती तेव्हा तिचे ब्रेस्ट असे नॉर्मल होते. फाईन. टिश्यूज बघा, एल्व्हिओलाइज बघा, इट वर श्रिंकंड, जास्त काय ते असे भारी भरकम नव्हते. ओके, बट म्हणजे जेव्हा ते प्रेग्नेंट होते तर थोडं थोडं मिल्क प्रोड्यूस होत चाललेलं. बॉडीमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे ब्रेस्टची साईज जी आहे ती इन्क्रीज होते, आणि लॅक्टेशन फेजमध्ये ते कम्प्लिटली जास्त इव्हॉल्व होऊन जातं, जेणेकरून बाळाला दूध चांगल्या प्रमाणामध्ये प्रोड्यूस करता येईल. So here you can see the comparison between non-pregnant breast, pregnant breast, and breasts of a lactating mother. Now we will learn one by one in detail like how the physiological changes occur during lactation. So basically it is divided into 4 phases. Number 1 phase is your mammogenesis, lactogenesis, number 2. Number 3 is galactokinesis, and number 4 is your galactopoiesis. Okay, so what is mammogenesis? Mammogenesis is nothing but like your breasts are going to get prepared for breastfeeding or for milk production. That is your mammogenesis. Mammo, it means something related to your breast, आणि genesis म्हणजे की a creating, a preparation, एक स्टार्टिंग पॉईंट जेव्हा आपले ब्रेस्ट रेडी होत आहेत बाळासाठी मिल्क अकोमोडेट करायला. Okay, they are preparing themselves. Fine. Second is your lactogenesis. What does it mean? It means synthesis and secretion from the breast alveoli. म्हणजेच की ब्रेस्टमध्ये जे एल्व्हिओलाय हा स्ट्रक्चर आहे, छोटे छोटे असे ग्लोब्युल्स आहेत, त्याच्यामध्ये मिल्कचं प्रोडक्शन व्हायला सुरू होणार आहे. गॅलॅक्टोकायनेसिस. Galacto, it means something related to milk, and kinesis in the sense काय तर इजेक्शन in the sense की बाबा आता मिल्क प्रोड्यूस झालेलं आहे आणि आता ते बाहेर येणार. Okay, that is your galactokinesis. Something which comes into action is called as kinesis or kinetic. Okay, number 4 is your galactopoiesis. What is galactopoiesis? It means maintenance of lactation throughout the 1 year or till 6 months, whenever it is possible. तर ते आहे तुमचं गॅलॅक्टोपोइसिस. म्हणजे की त्या दुधाच्या प्रमाणाला त्या मात्रेपर्यंत, म्हणजे 1.5 वर्ष म्हणा किंवा स्टार्टिंगचे 2 वर्ष म्हणा, प्रेग्नन्सीनंतरचे फीडिंग येत राहणं, म्हणजे ब्रेस्ट मिल्क प्रोड्यूस होत राहणं, त्याला म्हणतो आपण गॅलॅक्टोपोइसिस. ओके, सो दिस इज युअर 4 phases. So what is mammogenesis? Here you can again see the internal structure of the breast. मॅमोजेनेसिसमध्ये मी तुम्हाला काय बोलली, हळूहळू ब्रेस्ट प्रिपरेशन करत आहेत. म्हणजे वन्स वुमन बिकम्स प्रेग्नेंट तेव्हा तिचं ब्रेस्ट प्रिपेअर्ड होतात हळूहळू, म्हणजे मिल्क प्रोड्यूस करण्यासाठी, मिल्कला एका ठिकाणी साठवण्यासाठी डक्ट्समध्ये, डक्टाईल्समध्ये एक्सेट्रा. दॅट इज युअर मॅमोजेनेसिस.
तर फेज 1मध्ये कोणते हॉर्मोन्स इन्वॉल्ड असतात मॅमोजेनेसिसमध्ये, तर इस्ट्रोजन्स, तुमचं प्रोजेस्टेरॉन, ग्रोथ हॉर्मोन, मग पी एल म्हणजे प्लासेंटल लॅक्टोजेन्स, प्रोलॅक्टिन, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, GH&PL इंड्यूस एल्व्ह्युलर ग्रोथ म्हणजे ग्रोथ हॉर्मोन, आणि PL प्लासेंटल लॅक्टोजेन कशामध्ये मदत करणार आहे, तर तुमचे जे एल्व्ह्युलर डक्ट्स आहेत त्याला साईजमध्ये वाढवण्यासाठी मदत करतात. आणि स्टेरॉइड्स विदाउट GH&PL डू नॉट एक्झर्ट एनी इफेक्ट. ओके, सो दीज आर ऑल द हॉर्मोन्स विच आर प्रेझेंट इन द फेज 1 दॅट इज कॉल्ड ॲज मॅमोजेनेसिस. सेकंड इज युअर लॅक्टोजेनेसिस. आता लॅक्टोजेनेसिस काय आपण बघितलं म्हणजे मिल्क प्रोड्यूस होणे हळूहळू आणि ते डक्ट्समधनं सिक्रेट होणार. ओके, सो इट बिगिन्स विथ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन are withdrawn following delivery, and prolactin begins its milk secretory activity. The secretory activity is enhanced growth hormone, thyroxine, glucocorticoids and insulin. Milk secretion annually starts on 3rd or 4th postpartum day. ओके, तर सुरुवातीला काय होत असतं, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जास्त प्रमाणामध्ये वुमनचे हॉर्मोन्स बॉडीमध्ये उपलब्ध असतात. ओके, जेणेकरून प्रोलॅक्टिन, ठीक आहे, प्रोलॅक्टिन हा एक असा हॉर्मोन आहे ज्याने हळूवारपणे तुमचं जे मिल्क आहे ते प्रोड्यूस व्हायला सुरुवात होते. आणि अजून इतर काही हॉर्मोन्स जे मदत करतात ते म्हणजे तुमचं थायरॉक्सिन, तुमचे ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि इन्स्युलिन. आणि प्रॉपर मिल्क प्रोड्यूस जे होतं ते डिलेव्हरीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवसापासून सुरू होतं. आणि इनिशियल फेजमध्ये तुम्हाला दिसेल करून की कोलोस्ट्रॉम म्हणजे येल्लो मिल्क ज्याला म्हणतो त्याला फेकून द्यायचं नसतं, तर पण त्याला इट इज रिच इन इम्युनोग्लोब्युलिन्स, ज्याने बाळाची जी बोलतात ना इम्युनिटी डेव्हलप होते. इट इज रिच इन दॅट्स वाय फर्स्ट मिल्क इज द बेस्ट मिल्क आणि ते बाळाला देणं कधीही गुणकारी आणि इम्पॉर्टंट आहे. फाईन. थर्ड फेज इज युअर गॅलेक्टोकायनेसिस और लाईक मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स. मिल्क लेट डाऊन रिफ्लेक्स इन द सेन्स पहिले ब्रेस्ट प्रिपेअर झाले, दुसऱ्या प्रोसेसमध्ये डक्ट्समध्ये मिल्क प्रोड्यूस झालं, तिसऱ्या प्रोसेसमध्ये काय होणार, गॅलेक्टोकायनेसिसमध्ये मिल्क जे आहे ते बाहेर फेकले जाणार म्हणजे डक्ट्समधनं. इट विल बी गेट ट्रान्सपोर्टेड टू द निप्पल्स फ्रॉम वेअर द बेबी इज गोइंग टू सक द मिल्क and hence there will be milk let down reflex. ओके, सो हाऊ डज इट हॅपन. बेसिकली हायपोथॅलॅमस जे आहे आपली जी एंडोक्राईन सिस्टीम आहे त्याच्यातल्या अँटीरियर पिट्युटरी, पोस्टीरियर पिट्युटरी, दे आर गोइंग टू सिक्रेट द हॉर्मोन्स लाईक प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन. तर प्रोलॅक्टिन तुमचं मदत करणार आहे मिल्क प्रोडक्शनसाठी आणि ऑक्सिटोसिन तुम्हाला मदत करणार आहे मिल्क इजेक्शनसाठी म्हणजे की दुधाला बाहेर फेकण्यासाठी किंवा इजेक्ट करण्यासाठी. ओके, सो हा आहे तुमचं एक बोलतात ना एक मॅप आहे, एक थिंकिंग मॅप आहे ज्याच्याने तुम्ही बघू शकता करून की प्रत्येक फेजमध्ये कोणते कोणते हॉर्मोन्स इम्पॉर्टंट आहेत, काय हॉर्मोन्सचा कोणत्या रोल आहे, कधी ते काय काम करतात आणि कोणत्या सिस्टीमवरती काम करतात. ओके, लास्ट इज युअर गॅलेक्टोपोएसिस. इट मीन्स मेंटेनन्स ऑफ मिल्क थ्रू आउट आफ्टर डिलेव्हरी. तर प्रोलॅक्टिनमध्ये काय आहे, प्रोलॅक्टिन अपियर्स टू बी द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट गॅलेक्टोपोएटिक हॉर्मोन फॉर मेंटेनन्स ऑफ इफेक्टिव्ह अँड कंटिन्युअस लॅक्टेशन अँड सकलिंग इज एसेन्शियल. कंटिन्युअस लॅक्टेशन म्हणजे कंटिन्युअस ब्रेस्ट फिडिंग देण्यासाठी बाळाला नेहमी म्हणजे एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग करत राहावा. 6 monthsपर्यंत टिल 1 yearपर्यंत यू कॅन डू द ब्रेस्ट फिडिंग. ओके, सो जेवढं जास्त बेबी सक करणारे, जेवढं जास्त बेबी मिल्क ड्रिंक करणारे तेवढंच मिल्क प्रोड्यूस करेल एका मदरची बॉडी अँड इट विल हेल्प इन मेंटेनन्स ऑफ मिल्क प्रोडक्शन. आता किती प्रमाणात एखादी महिलाची बॉडी मिल्क प्रोड्यूस करते, तो सी अ हेल्दी मदर मे प्रोड्यूस अबाउट 500 to 800 ml ऑफ मिल्क अ डे. दिवसाला 500 ते 800 ml मिलीलिटर दूध ती प्रोड्यूस करू शकते. ओके, विथ अबाउट 500 किलो कॅलरीज पर डे. आणि जर आपण न्यूट्रिशन व्हॅल्यू बघणार आहे तर किती किलो कॅलरीज आहे, तर 500 किलो कॅलरीज पर डे आहे.
तर काही रिफ्लेक्सेस असतात बेबीमध्ये जे तुम्हाला पिडियाट्रिक्समध्ये म्हणजे खूप चांगल्या रीतीने शिकायला भेटतं इवन वाईल यू डू द असेसमेंट ऑफ द बेबी. ओके, सो देर आर 3 मेन रिफ्लेक्सेस. वन इज द रूटिंग रिफ्लेक्स, सेकंड इज युअर सक्लिंग रिफ्लेक्स अँड थर्ड इज युअर स्वॅलोइंग रिफ्लेक्स. सो द व्हेरी फर्स्ट इज युअर रूटिंग रिफ्लेक्स. रूटिंग रिफ्लेक्समध्ये काय होत असतं, इफ यू विल टेक युअर फिंगर, इफ यू विल टेक युअर लिटल फिंगर, तुम्ही तुमचा एकदम सर्वात छोटा जो करंगळी आहे जी तुम्ही बाळाच्या तोंडाची इथे नेतात. इफ यू आर गोइंग टू टेक युअर लिटल फिंगर नियर द माउथ ऑफ द बेबी विल मूव इन दॅट डायरेक्शन. बाळ काय करणार आहे, जिथे तो फिंगर आहे त्या साईडच्या डायरेक्शनमध्ये तो रिॲक्ट करणार आहे किंवा त्याची जी नेक आहे ते मूव्ह करणार आहे. याला म्हणतो आपण रूटिंग रिफ्लेक्स. सेकंड इज द सक्लिंग रिफ्लेक्स. सक्लिंग रिफ्लेक्स इन द सेन्स काय, इफ यू आर गोइंग टू गिव्ह निपल टू द बेबी, इफ यू आर गोइंग टू गिव्ह पॅसिफायर ऑर अ लिटल फिंगर इन द बेबीज माउथ, बाळ सक करायला लागेल, म्हणजे की बाळ शोषून घ्यायला लागेल. ओके. थर्ड इज द स्वॅलोइंग रिफ्लेक्स. गिळण्याच्या रिफ्लेक्सला आपण म्हणतो स्वॅलोइंग रिफ्लेक्स. बाळ जेव्हा सक करेल, रूटिंग करेल, सक्लिंग करेल आणि त्याच्यानंतर बाळ जेव्हा दुधाला गिळेल त्याला आपण म्हणतो स्वॅलोइंग रिफ्लेक्स. ओके, सो दिस आर द 3 इम्पॉर्टंट रिफ्लेक्सेस विच कॅन बी आस्क्ड इन एक्झाम ऑल्सो और इन वायवा एक्झाम्स ऑल्सो. Okay, moving on to next, we will learn about factors which lessen the milk production. कोणते कोणते असे सोर्सेस आहेत, कोणते कोणते रिझन्स आहेत ज्यांनी मदरचं मिल्क कमी प्रमाणामध्ये, कमी क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस होतं. नंबर 1 इज बॉटल फीड्स, इवन 1 or 2 फीड्स. ओके, म्हणजे की जर बॉटल फीड देत आहोत तर आपण त्याला 1 ते 2च फीडिंग द्यायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही द्यायला पाहिजे, नाहीतर मम्मीचं प्रोडक्शन मिल्कचं होणार नाही. सेकंड इज मेकिंग द बेबी वेट फॉर फीड्स. बाळाला कधीही भूक लागलेली असताना त्याला रडवू नका, तर त्याला लगेच स्तनपान करा. गिविंग फीड्स लाईक शुगर वॉटर, हनी, फॉर्म्युला फीड्स और एनी टाईम. ओके, बाळाला आपण शुगर पाणी म्हणजे की साखरेचं पाणी किंवा मध किंवा दुसरे फॉर्म्युला फीड्स जर दिले तर ते द्यायचे नाही आहेत, तर एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंगच बाळाला द्यायचं आहे. नंतर आहे सर्टन मेडिकेशन फॉर मदर लाईक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह और मेथार्जिन. जर मदर आफ्टर डिलिव्हरी काही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत आहे प्रेग्नन्सी बर्थ कंट्रोल मेजरसाठी, तर होऊ शकतं की तिचं जे मिल्क प्रोडक्शन आहे ते कमी होणार. लास्ट इज पेनफुल ब्रेस्ट कंडिशन लाईक सोर और क्रॅक्ड निपल्स, कंजेस्टेड ब्रेस्ट अँड ब्रेस्ट एन्जॉर्जमेंट. इट मीन्स ब्रेस्टला म्हणजे स्तनांना कोणत्याही प्रकारची इजा झाली असेल, क्रॅक्ड निप्पल म्हणजे की खापा अशा काही पडल्या असतील, चिरा पडल्या असतील भेगा निप्पल्सला, अशा वेळेस यू कॅन अप्लाय मॉइश्चरायझर ऑन द निप्पल्स अँड त्याने निप्पल्स सॉफ्ट आणि सप्पल होतील आणि इझी फॉर मॅनेजिंग द बेबी होतील. त्याच्यानंतर कंजेस्टेड ब्रेस्ट अँड ब्रेस्ट एन्जॉयमेंट इन द सेन्स काय, की जेव्हा मदर बेबीला चांगल्या रीतीने फीड करत नाही आहे किंवा बेबी जर फीड घेण्यापासनं मागे हटत आहे, ठीक आहे, म्हणजे बेबी इज नॉट रेडी टू टेक द फीड प्रॉपरली, ॲट दॅट टाईम काय होणार आहे, मिल्क जास्त प्रमाणामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये मदरच्या ब्रेस्टमध्ये भरणार आहे अँड अल्टिमेटली ब्रेस्ट काय होतील, फुगतील, सुजतील आणि तिला खूप ताप आणि दुखापत होईल. ओके. नेक्स्ट इज ड्रग्स टू इम्प्रूव्ह मिल्क प्रोडक्शन. आता ज्या महिलांमध्ये, ज्या मातांमध्ये मिल्क प्रोडक्शन जास्त प्रमाणात होत नाही, तर अशा व्यक्तींना आपण कोणतं मेडिसिन सजेस्ट करतो, तो वी सजेस्ट मेटक्लोप्रोमाइड 10 mg थ्राईस डेली, म्हणजे की सकाळ संध्याकाळ दुपार 10 mg हे औषध आपण तिला घ्यायला लावतो, जेणेकरून तिचं जे ब्लड व्हॉल्यूम आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये होईल, प्रोलॅक्टिन लेवल तिचं इन्क्रीज होणार आहे आणि त्याच्याने ब्रेस्ट मसल्स आणि डक्ट्स जास्त प्रमाणामध्ये मिल्क सिक्रेट करतील आणि इट विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर द बेबी ऑल्सो. द वेरिंग कंपोजिशन ऑफ ब्रेस्ट मिल्क. मी जसं तुम्हाला सांगितलं ब्रेस्ट मिल्कमध्ये
काय काय कंपोजिशन्स आहेत, तर कोलेस्ट्रॉम आहे, ट्रान्झिशनल मिल्क आहे, मॅच्युअर्ड मिल्क आहे, प्रीटर्म मिल्क आहे, फोर्ड मिल्क आहे आणि हाइंड मिल्क आहे. ओके, तर हे वेगळे कंपोजिशन्स आहेत ब्रेस्ट मिल्कचे. आता कोलेस्ट्रॉम काय असतं, जे स्टार्टिंगच्या सुरुवातीच्या 3 दिवशी दूध येतं, जे येल्लो कलरचं असतं, गाढं असतं, एकदम थिक असतं, ते असतं तुमचं कोलेस्ट्रॉम. त्या कोलेस्ट्रॉममध्ये कोणत्या प्रकारचे अँटीबायोटिक्स असतात, अँटीबॉडीज असतात. अँटीबॉडीज इन द सेन्स तुमच्या इम्युनिटीमध्ये, तुमच्या बाळाच्या इम्युनिटीला स्ट्रेंथन करणाऱ्या अँटीबॉडीज. एक्झाम्पल कोणत्या आहेत, आता IgG झालं, IgM झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर हे इम्युनोग्लोब्युलिन्स आहे, ज्याच्याने इम्युनिटी डेव्हलप होते. आणि जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए बघायला भेटतं, D असतं मिल्कमध्ये, E असतं आणि K. इनिशिएशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग इन द सेन्स काय, डिलेवरीच्या नॉर्मल डिलेवरीनंतर लगेचच ब्रेस्ट मिल्क केलं लागतं. चिकन सिझेरियन सेक्शननंतर 4 तासानंतर आपण ब्रेस्ट फीड करू शकतो. ओके, आता आपण बघूया व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अगेन, दॅट इज टेक्निक ऑफ ब्रेस्ट फिडिंग कशी केली पाहिजे. ओके, त्याच्यात पहिलं पार्ट येतो तुमचा पोझिशनिंग. तर बाळाचं डोकं आणि बॉडी नेहमी स्ट्रेट ठेवायची, बाळाच्या बॉडीला टर्न करायचं मदरच्यापर्यंत, आणि त्याचं नोज जे असेल ऑपोजिट द निप्पल, जेणेकरून ब्रेस्टचं जे वजन आहे ते बाळाच्या नाकावरती पडणार नाही आणि बाळाला सोप्यारित्या दूध सक करता येणार आहे, स्वॅलो करता येणार आहे. बेबीज बॉडी टचिंग मदर्स ॲब्डोमेन, बाळाचं जे बॉडी आहे, ओके, ती मदरच्या बॉडीशी कनेक्टेड असली पाहिजे, टच असली पाहिजे, जेणेकरून त्यांची बॉन्डिंग पण चांगली होणार. नेक्स्ट इज बेबीज होल बॉडी वेल सपोर्टेड, नॉट जस्ट नेक और शोल्डर. फक्त बाळाची नेक आणि शोल्डर्सलाच तुम्ही सपोर्ट देऊ नका, पण त्याच्या बॉडीला पण सपोर्ट द्या, नाहीतर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर द बेबी अँड ही विल बी अनकम्फर्टेबल थ्रू आउट ब्रेस्ट फिडिंग, आणि मग ब्रेस्ट फिडिंग पण चांगल्या रीतीने होणार नाही. मदर शुड देन सपोर्ट हर ब्रेस्ट विथ 1 finger फ्लॅट अगेन्स्ट अ चेस्ट वॉल अंडर द ब्रेस्ट. ओके, फिडिंगच्या वेळेस मदरने काय करायचं आहे, तर आपल्या एका हाताने बाळाला सपोर्ट द्यायचा आहे, दुसऱ्या हाताने आपल्या ब्रेस्टला सपोर्ट द्यायचा आहे, आणि निपल्सला असं कैचीमध्ये पकडून त्याला फिडिंग द्यायची आहे. ओके, सो दिस इज युअर ब्रेस्ट फिडिंगची पोझिशनिंग कशी असली पाहिजे. आता 1 by 1 वी विल सी टाईप्स ऑफ पोझिशन्स, म्हणजे कोणत्या पोझिशनमध्ये आपण बाळाला फिडिंग देऊ शकतो. नंबर 1 इज फुटबॉल होल्ड पोझिशन. आता फुटबॉल होल्ड पोझिशन काय आहे बघा, तिने बाळाला फुटबॉलसारखं एका हातमध्ये पकडलेलं आहे, त्याच्यानंतर खाली तिने सपोर्ट लावलेला आहे उशीचा किंवा कसला, आणि द बेबी इज हॅविंग कंप्लीट लॅचमेंट इन द सेन्स बाळाने बरोबरपैकी निप्पल्सला होल्ड केलेलं आहे, एरियोला पुरा कवर झालेला आहे, आणि बेबी इज एबल टू सक इट व्हेरी प्रॉपरली. ओके, नेक्स्ट इज अ क्रॅडल होल्ड इन द सेन्स काय, पाळण्यासारखं बाळाला दोन्ही हाताने झेलायचं आहे, ठीक आहे, खाली उशीचा सपोर्ट घ्यायचा आहे, आणि लेट द बेबी ड्रिंक द मिल्क, दॅट इज युअर क्रॅडल होल्ड पोझिशन. नेक्स्ट इज क्रॉस क्रॅडल इन द सेन्स की बाळाला थोडंसं खालच्या रीतीला असं हे करून, म्हणजे आडवं ठेवायचं आहे, बाळाला खाली उशीचा सपोर्ट द्यायचा आहे, त्याच्या बाळाच्या नेकला हाताचा सपोर्ट द्यायचा आहे, अँड लेट द बेबी ड्रिंक मिल्क, दॅट इज युअर क्रॉस क्रॅडल पोझिशन. नेक्स्ट इज साईड लाईन पोझिशन, व्हेरी इझी पोझिशन फॉर द मदर्स ऑल्सो, जेणेकरून मदरला पण आराम भेटेल आणि बाळाला पण इझिली सक करता येईल ब्रेस्ट मिल्क. त्याच्यामध्ये काय, बाळाला आपण खालीच गादीवरती झोपवतो आणि मदरला वी टेल की तू तुझ्या एका अंगावरती ये आणि एक ब्रेस्ट बाळाला दे सक करण्यासाठी, फ्रॉम विच इट विल बी ऑल्सो इझियर फॉर द मदर टू हॅव सम रिलॅक्सेशन.
ट्विन फुटबॉल होल्ड इफ द मदर हॅज गॉट 2 चाइल्ड. इफ जर एखाद्या मदरला 2 आहेत, जुळे आहेत, ठीक आहे, तर अशा वेळेस काय आहे, एकाला ती रडवत ठेवू शकते का आणि दुसऱ्याला फिडिंग करेल का? नाही. तर ॲट दिस टाईम व्हॉट शी कॅन डू इज टेक अ सपोर्ट ऑफ पिलो. त्या पिलोवरती दोन्ही बाळांना ठेवायचं आणि एकाला एक ब्रेस्ट आणि दुसऱ्याला दुसरं ब्रेस्ट द्यायचं अँड त्यांना सक करू द्यायचं, त्यांना त्यांचं दूध पिऊ द्यायचं. दिस इज युअर ट्विन फुटबॉल होल्ड. ओके. नाव गुड अटॅचमेंट. आता व्हॉट इज गुड अटॅचमेंट? सी, गुड अटॅचमेंट इन द सेन्स गुड लॅचमेंट म्हणजे की बाळाला आपण प्रॉपररित्या सपोर्ट दिला आहे, बाळाचं जे तोंड आहे ते प्रॉपरली वाईडली ओपन आहे, बाळ रडत नाही आहे, बाळाचं लोअर लिप जे आहे ते प्रॉपर पोझिशनमध्ये फिक्स्ड आहे आणि पूर्ण जो एरियोला आहे म्हणजे निप्पलच्या अवतीभोवतीचा जो पण काही पार्ट आहे तो कम्प्लिटली अप्पर एरियोलाचा जो पार्ट आहे तो विजिबल आहे दॅन द लोअर. ठीक आहे, म्हणजे फक्त अप्परचा जो पार्ट आहे तो थोडासा विजिबल आहे आणि लोअर पार्ट आहे एरियोलाचा तो कवर्ड आहे. बेबीज चिन इज टचिंग द ब्रेस्ट. बेबीचं जी चिन आहे, ठीक आहे, ती मम्मीच्या ब्रेस्टला टच होते, ह्याला म्हणतो आपण गुड अटॅचमेंट. तर फक्त आपण त्याला निप्पलच दिलं सक करण्यासाठी तर इट इज अ बॅड अटॅचमेंट, इट इज अ बॅड लॅचमेंट आपण बोलूयात. ओके. सो गुड अटॅचमेंटचे तुम्हाला मुद्दे समजले की काय काय असलं पाहिजे. बाळाचं माउथ ओपन पाहिजे, लोअर लिप अवर्टेड पाहिजे, अप्पर एरियाला विजिबल पाहिजे, लोअर एरियाला कवर्ड पाहिजे आणि बेबीचं चिन ब्रेस्टला टच केलं पाहिजे. सी हियर यू कॅन सी, इथे दिसते करेक्ट लॅच ऑन कसं आहे. थोडंसं अप्पर एरियाला कवर्ड आहे, खालून सगळं कवर्ड आहे, लिप्स बरोबर सक करत आहेत, पूर्ण चिन त्याची ब्रेस्टला टच झालेली आहे. ओके. आणि इफेक्टिव्ह सकलिंग म्हणजे काय की बाळाचे चिक्स जे आहेत ते पूर्ण भरलेले आहेत आणि खाली नाही आहेत. ठीक आहे. आणि बाबू काय करतो आहे, बाबू हळूहळूपणे सक करत आहे, मध्येच पॉज घेत आहे, मध्येच जास्त सक करत आहे, ते आहे इफेक्टिव्ह सकलिंग. हे बघा, ट्रू पोझिशन आणि फॉल्स पोझिशन, इथे डिफरन्स तुम्हाला समजेल. फर्स्ट पिक्चरमध्ये बाळ प्रॉपररित्या लॅचमेंट झालेली आहे आणि बाळ प्रॉपररित्या दूध घेत आहे आणि ह्याच्यामध्ये फॉल्स पोझिशनमध्ये काय बॅड लॅचमेंट आहे, ती बॅड अटॅचमेंट आहे ज्याच्यामध्ये बाळा फक्त निप्पलला सक करतं, एरियोला आणि त्याची चिन वगैरे काही कवर्ड नाही आहे. ओके. नाव सिद्धांत काय आहेत ब्रेस्ट फीडिंगचे? व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग? नंबर 1 प्रिन्सिपल इज इट शुड बी डन इन ॲज क्लीन अँड सेफ मॅनर ॲज पॉसिबल. स्वच्छ, साध्या, चांगल्या ठिकाणी ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. मदर आणि बेबी दोघंही कम्फर्टेबल पाहिजे ब्रेस्ट फीडिंग करताना. आणि ब्रेस्ट फीडिंग जेव्हा इनिशिएट करणार तेव्हा म्हणजे फर्स्ट हाफ आवरमध्येच आफ्टर बर्थ लगेच बाळाला दूध द्यायला सुरुवात करा. आणि कोलेस्ट्रॉमला फेकायचं नाही आहे, तर कोलेस्ट्रॉम जे सुरुवातीचं पिवळसर आणि घट्ट जे दूध आहे ते बाळाला द्यायचंच आहे कारण त्याच्यामध्ये जास्त पोषण असतं. ठीक आहे. नेक्स्ट इज दर 1 ते 4 तासाच्या मध्ये ड्युरेशनवरती 2 तासानंतर बाळाला ब्रेस्ट फीडिंग करायचीच आहे. ओके. आणि बाळाला दूध दिल्याच्या नंतर ढेकर काढणे इन द सेन्स बर्पिंग करायचे आहे बाळाला, ज्याच्यामध्ये काय करणार, बाळाला आपण आपल्या कुशीमध्ये घेऊन पाठीवरती थोडंसं असं म्हणजे आपल्या छातीशी लावून त्याचं जे नेक आहे, ठीक आहे, नेकला आपल्या शोल्डरवरती ठेवायचं आहे आणि हळूवारपणे वरच्या दिशेने त्याच्या पाठीवरनं हात फिरवायचा आहे. आणि जेव्हा तो ढेकर देईल तेव्हा ते तुम्हाला लिटरली कानामध्ये ऐकू येणार. ठीक आहे. आणि ह्याच्याने तुम्हाला समजेल की हो की बाबा बेबी प्रॉपरली आता बेबीचं पोट भरलेलं आहे आणि ढेकर त्याने दिलेलं आहे आणि मग तुम्ही त्याला झोपवू शकता. ओके. बेबी जेव्हा पण रडेल, जेव्हा पण त्याला भूक लागेल तेव्हा बेबीला ब्रेस्ट फीड करायचंच. कॉन्ट्रा इंडिकेशन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग. कोणत्या मातांनी, कोणत्या स्त्रियांनी ब्रेस्ट फिडिंग करायचं नाही? तर बघा, जे लोकांना HIV आहे, TB आहे, लेप्रसी आहे, अशा
मदर्सनी ब्रेस्टफीडिंग करणं टाळायचं, नाही तर बाळाला पण ते आजार होऊ शकतात, ते रोग होऊ शकतात. मदर्सला सांगायचं आहे दारू, गुटखा, तंबाखू किंवा इतर काही औषध, पाणी, ड्रग्ज वगैरे घ्यायचं नाही. जी मदर सायकोसिस किंवा मेंटली इल आहे, ठीक आहे, तर अशा मदर्सला आपण अलाउड नाही करत ब्रेस्टफीडिंग करण्यासाठी. जर ब्रेस्टला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली आहे, तिथून रक्त वगैरे येत असेल, क्रॅक्ड निपल्स असतील, मदरला मना करायचं आहे ब्रेस्टफीडिंग करण्यापासून. ओके. पर्सनल हायजीन, डाएट आणि त्याचसोबत एक सफिशियंट अमाऊंटची रेस्ट ही मदरला घेणे कधीही इम्पॉर्टंट. आता इन्फंटमध्ये आपण मदरचे कॉन्ट्राइंडिकेशन्स बघितले की बाबा कधी एखाद्या आईने आपल्या लेकराला दूध पाजायचं नाही आहे. आता आपण बघूया कोणत्या लेकरांना दूध आपण द्यायचं नाही आपलं स्वतःचं. कधी तर ग्रॉस प्रीमॅच्युरिटी ऑफ बेबी और अदर कंडिशन्स इन विच द न्यूबॉर्न कॅनॉट सक. जर न्यूबॉर्नला आपण कॉन्जेनायटल ॲनोमॅलीज बघितले तर त्याच्यामध्ये जर एसोफेजियल एट्रेझिया असेल, ठीक आहे, किंवा बाळाला इतर काही हे असेल, प्रॉब्लेम असेल जेणेकरून त्याला सक करता येत नाही आहे, त्याला गिळता येत नाही आहे, त्याचं प्रॉपर न्यूट्रिशन त्याच्या पोटामध्ये ते गोष्ट जातच नाही आहे, अशा लेकरांना आपण ब्रेस्टफीडिंग करायची नाही आहे. ओके. इनबॉर्न एरर्स सच ॲज फिनाइलकेटोनुरिया अँड लॅक्टोज इंटॉलरन्स. काही लेकरांना काय असतं ना, दुधाची ॲलर्जी असते, त्याला म्हणतो आपण लॅक्टोज इंटॉलरन्स. ओके. बिकॉज आपल्या ब्रेस्ट मिल्कमध्ये काय असतं, लॅक्टोज असतं, लॅक्टोजमुळे आपलं ब्रेस्ट मिल्क बनतं. फाईन. सो व्हॉट हॅपन्स अशा लेकरांना जर आपण तरीही दूध पाजलं तर त्यांना फार प्रॉब्लेम होतो, म्हणजे की ते फार क्रँकी होतात, त्यांना रडायला येतं, त्यांचं पोट दुखतं, त्यांना जुलाब व्हायला लागतात, एक्सेट्रा. नाव प्रॉब्लेम्स इन ब्रेस्टफीडिंग. आता काय प्रॉब्लेम्स उद्भवतात ब्रेस्टफीडिंग करताना, तर निप्पलचे प्रॉब्लेम्स. क्रॅक निप्पल बघा, इन्व्हर्टेड निप्पल बोला. इन्व्हर्टेड निप्पल काय आहे, तर निप्पलचं जो स्ट्रक्चर आहे जो बाहेरच्या साईडला असतो तो आतल्या साईडला जाणार. ओके. आणि त्याला मग काय पंप किंवा प्लास्टिक सिरिंजने आपण परत बाहेर काढू शकतो आणि काहीतरी मेडिसिन किंवा ऑइंटमेंट लावू शकतो. सोर निप्पल म्हणजे की जास्त दूध पाजून मम्मीचं जे ब्रेस्ट आहे ते ड्राय झालेलं आहे, म्हणून इट इज ऑलवेज सजेस्टेड टू यूज सम टाईप ऑफ मॉइश्चरायझर विच इज बेबी फ्रेंडली, आणि मम्मीचे जे सोर निप्पल्स आहेत ते पण मग हायड्रेटेड राहतील. ब्रेस्ट एन्जॉर्जमेंट ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. इफ द बेबी इज नॉट एक्सप्रेसिंग द मिल्क और द मदर इज नॉट रिमूव्हिंग द मिल्क, इफ द म्हणजे जेव्हा बाळ पीत नसेल आणि जर ते दूध तिने बाहेर काढून ठेवलं नाही ना, तर काय होणार आहे, ते दूध साठून तिचे स्तन जे असतील ते सुजतील आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन होईल आणि ते फार असे भरले जातील आणि तिला खूप पेन होणार आहे आणि स्वेलिंग येईल. दॅट इज अ ब्रेस्ट एन्जॉर्जमेंट. ब्रेस्ट ॲप्सेस तुम्ही ती इमेज बघू शकता, फोडी वगैरे आलेली आहे, पस भरलेलं आहे, तर अशा वेळेस लेकरांना ब्रेस्ट फीडिंग द्यायची नाही आहे. ओके. तर त्याची पहिली ट्रीटमेंट करायची आहे, अँटीबायोटिक्स द्यायचं आहे आणि ट्रीट झाल्यावरतीच बाळाला आपण परत एकदा ब्रेस्ट फीडिंग देऊ शकतो. Others, menstrual in pregnancy. Mothers can feed during menstruation and halfway through pregnancy. If she is eating well, breastfeeding can continue throughout the pregnancy. ओके. जर मदरला पिरियड्स आले आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण बाळाला स्तनपान करणार नाही, बट शी कॅन डू द रेग्युलर breastfeeding. Maternal illnesses, most of the maternal illnesses does not रिक्वायर डिस्कंटिन्युएशन ऑफ ब्रेस्टफीडिंग. जसं मी तुम्हाला बोलले, जर आजार मोठा असेल जसं TB झाला, लेप्रसी झाला किंवा HIV झाला ज्याने बाळाला इजा होऊ शकते, असे आजार असेल तर ते ब्रेस्ट मिल्कच्या थ्रू पण पसरू शकतात बाळाला. पण काही आजार असे आहेत जे ब्रेस्ट मिल्कच्या थ्रू पसरत नाही. ठीक आहे. इट इज रेकमेंडेड विथ मॅस्टायटिस, ब्रेस्ट ॲब्सेस, UTI, TB, हेपेटायटिस, टायफॉइड अँड लेप्रसी. सो हे मटर्नल इलनेस आहे, ह्याच्यामध्ये आपण द्यायचं नाही आहे मिल्क.
ना ह्युमन मिल्क बँक, ओके, जशी आपली ब्लड बँक असते तशीच ह्युमन मिल्क बँक आहे, ज्याच्यामध्ये मदर्स वॉट दे कॅन डू इज इट इज लाईक एक मदरचा इनिशिएटिव्ह फॉर अनादर मदर हू इज नॉट प्रोड्युसिंग इनफ मिल्क. तर असे मदर्स काय करू शकतात की मिल्क बँकमध्ये जाऊ शकतात आणि आपलं मिल्क डोनेट करू शकतात. आणि अशाही मदर्स तिथे जाऊ शकतात ज्यांना जास्त प्रमाणात मिल्क येत नाही आहे, तर दे कॅन परचेस दॅट मिल्क फ्रॉम दॅट मिल्क बँक आणि बाळाला फीड करू शकतात. बिकॉज मदर कोणती पण असली तरीही मदर इज मदर अँड सेम ह्युमन स्ट्रक्चर, सेम ह्युमन बॉडी असल्या कारणाने ब्रेस्ट मिल्कची जी क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, त्याच्यातले जे काही मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत, कोलेस्ट्रॉल आहेत, इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत, ते सगळे प्रॉपरली अवेलेबल असतीलच. ओके. आता स्टोरेजमध्ये काय आहे बघा. स्टोरेजमध्ये हे आहे की मिल्क कसं स्टोअर करतात. येलो मिल्क ह्याला बोलतात कोलेस्ट्रॉल, फोर मिल्क थोडं व्हाईट इन कलर, आणि हँड मिल्क म्हणजे थोड्याशा मागच्या डक्ट्समध्ये येणाऱ्या मिल्कला हँड मिल्क बोलतो. तर 20 डिग्री सेल्शियसच्या फ्रीझरमध्ये आपण घरी त्याला फ्रीज करू शकतो आणि रूम टेम्परेचरवरती स्टोअर करू शकतो आपण 10 तासांपर्यंत. 10 तासांच्या वर झालं तर मिल्कला आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे, म्हणजे फेकून द्यायचं आहे. आणि आपण -4 डिग्री सेल्शियसच्या डिग्रीपर्यंत जर 8 दिवसांपर्यंत ठेवलं तरी ते मिल्क टिकून राहील. ओके. सो दिस वॉज ऑल अबाउट युअर लॅक्टेशन अँड ब्रेस्ट फीडिंग. फाईन. थँक्यू.